ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सांगली जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच। कापूसखेड येथे पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले। सांगली जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे। वाळवा तालुक्यातील कापूसखेड येथे 3 पाळीव कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना घडली आहे। दरम्यान यापैकी एका कुत्र्यावर केलेल्या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। कापूसखेड येथे राहणारे सर्जेराव पाटील यांनी त्यांचे पाळीव कुत्रा घराबाहेर खाटेला बांधला होता। रात्रीच्या सुमारास बिबट्याने त्या कुत्र्यावर झडप घातली। त्यानंतर बिबट्याने कुत्र्याला लोखंडी खाटेसह फरफटत नेलं। कुत्र्याच्या केकाटण्याने आवाज ऐकून पाटील कुटुंबीय बाहेर आले। त्यावेळी त्यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याचे निदर्शनास आले। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। दरम्यान त्याच बिबट्याने त्या परिसरात असणाऱ्या अन्य 2 पाळीव कुत्र्यांवरही हल्ला करून त्यांना ठार केल्याचा प्रकारही समोर आलाय। सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर दिसून येत आहे। नुकतेच कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्र येथे एकाच ठिकाणी 4 बिबटे दिसून आले होते। आता वाळवा तालुक्यातील कापूसखेड येथे कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून वन विभागाकडे केली जात आहे।